छान अशी भव्य रामाची मूर्ती आहे नाशिकच्या पुढे. तर आता आम्ही त्र्यंबकेश्वरला आलेलो होतो. दर्शन वगैरे काय घेत बाहेरचं वातावरण इतकं छान आणि मस्त झालेलं आहे. तर वातावरण आता ना पाऊस वगैरे नाही आहे आणि ऊन पडतं आहे. तर भरपूर जण पावसाची पुन्हा वाट बघत आहे, कारण पेरण्या चालू झालेल्या आहेत आणि पावसाचा तपास नाही आहे. कारण आपल्याला जरी छान वाटतं आहे ना बाहेरचं वातावरण, पण हा टाईम पावसाचा आहे, पण पाऊस काही आलेला नाही. भरपूर जण पेरण्या वगैरे करून ठेवलेले आहेत. तर आता ना माझं ना बाहेर गवतीच्या वगैरे सुकत ठेवलेलं होतं. ऊन थोडंसं पडलेलं होतं, म्हटलं तो स्टोअर करून ठेवता येतो चहामध्ये टाकण्यासाठी, भरपूर दिवस टिकतो. त्यानंतर ना मग आपली नाश्त्याची तयारी चालू केलेली होती. मस्तपैकी डाळ आणि तांदूळ रात्री भिजत ठेवलेले होते ना, सकाळी लागलीच लगेच दळून घेतले आणि सर्वांना नाश्त्याची तयारी करून घेतली. रात्रीच्या पोळ्या भरपूर उरलेल्या होत्या, त्याच्यामुळे मग सकाळी असा साधा सोपा नाश्ता करून घेतला. सगळ्यांसाठीच असे तांदळाचे धिरडे करून घेतले आणि सांबार बनवलेलं होतं. मुलांना डोसे आवडतात, पण मग त्याच्यामध्ये ना बटाट्याची चटणी आवडते. मग सांबार बनवलेलं होतं म्हटलं ना, तर मऊ असे तांदळाचे धिरडे करून घेतले. आणि आज भरपूर सारी कामं होती. बाहेरचं वातावरण अगदी छान आणि मस्त होतं ना, मग बाहेर कुठे जायचं म्हटलं तर जाता येत नाही. पण आज वातावरण पावसाचं नव्हतं, ऊन होतं. त्याच्यामुळे मग आज ना कुठेतरी बाहेर जायचं होतं. तर मिस्टरांना सांगून दिलेलं होतं की पटापट आवरून घेते म्हणून. आणि आपलं कसं असतं की घरातलं काम आवरल्याशिवाय ना आपण कुठेच जात नाही, कारण तिकडनं आल्याच्यानंतर पुन्हा पसारा पडलेला असतो आणि जे काही आपल्या वाट्याचं काम असतं ते करून जावंच लागतं. ताई सगळं काही करून घेत असते, पण तिलाही दुसरे कामं असतात. आणि आता सध्या ना मग मळ्यातली पण कामं भरपूर आहेत. टमाटे निंदणं आहेत, मिरच्या निंदणं आहेत, तर भरपूर सारी कामं होती. आणि मग रात्रीच्या पोळ्या उरलेल्या होत्या, मग त्यापासून ना मस्तपैकी भुगा करायचा होता. घरातलं सगळं काही आवरून घेतलं होतं. मुलांचा नाश्ता वगैरे झालेला होता आणि त्यानंतर ना मग मस्तपैकी ना आपलं जे काही चॉपरचं मशीन आहे त्याच्यामध्ये भरपूर सारा कांदा बारीक चॉप करून घेतला आणि भुगा छान प्रकारे मिक्सरला पण दळून घेतला बारीक असा मस्त. हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लसूण सगळं काही दळून घेतलं आणि भरपूर सारा कांदा लागतो भुग्यामध्ये. आणि काही जण चुरमाई बोलतात, तर तिखट असा. तर पोळ्या उरलेल्या होत्या ना, तर मग सर्वांसाठीच अशा प्रकारे छान मस्त भुगा बनवून घेतला. सगळ्यांसाठी आता सगळा काही स्वयंपाक आणि नाश्ता वगैरे आता सगळा काही रेडी करून ठेवला होता. स्वयंपाक वगैरे आटोपून घेतलेला आहे आणि आता ना गावात जायचं आहे. तर खरेदी करायची नातवासाठी. एवढ्या कमी वयात नातू पण आहे, तर सोन्याची खरेदी म्हणजे ना कानातल्या छोट्याशा बाळ्या बनवायच्या आहे. तर तिकडंच चाललेली आणि पुढे पण चाललेली. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर ना मिस्टरांनी मी गावात आलेलो होतो दुकानामध्ये ज्वेलरच्या, कारण नातवासाठी बाळ्या घ्यायच्या होत्या सोन्याच्या. तर मग त्या घ्यायच्या होत्या. त्यानंतर ना मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो आणि मग ते झाल्याच्या नंतर ना बाळ्या वगैरे घेतल्या सोन्याच्या. तर त्याच्यानंतर मग आम्ही बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं. गावात जर आलो ना तर दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. तर मग आम्ही डाग वगैरे घेतले. त्यानंतर ना मग मम्मीकडे गेलो मुलांना ठेवण्यासाठी आणि बघू शकता मस्तपैकी सिद्धेश्वर गणपतीचं दर्शन घेतलं. गावामध्ये असलेलं, आमच्या सिन्नरमध्ये असलेलं खूप छान असं मंदिर आहे. दर्शन घेतल्याशिवाय कधीच पुढे जात नाही मी. चला दर्शन वगैरे घेतलं आहे. समोर लस्सी वगैरे घेतले आणि बाळाच्या कानातले करायचे, तर तिकडे चाललेली होती. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आनंदी, विघ्नेश दोघांनाही मम्मीकडे ठेवलेलं होतं आणि आम्हाला जायचं होतं त्र्यंबकेश्वरला. तर मग आज टू व्हीलरवर जाणार होतो. मोठी गाडी काही आज आणलेली नव्हती, म्हणून मुलांनाही घेतलेलं नव्हतं. तर मधल्या रोडने आम्ही आलेलो होतो. तर
मिस्टरांनी डायरेक्ट नाशिकवरून न जाताना म्हटलं रोडनी गाडी घेतली, कारण तिकडच्या बाजूने खूप ट्रॅफिक होती. वाटत पण नव्हतं पावसाळा चालू आहे म्हणून, तर उन्हाळ्यासारखंच वाटतं आहे. तर त्याच्यानंतर म्हणजे थोडंसं त्यांनाही काम होतं त्र्यंबकेश्वरला. म्हटलं मलाही येऊ द्या, कारण मलाही दर्शन करायचं आहे. तर कारण म्हणजे माझ्या बड्डेच्या दिवशी पण मिस्टरांनी आम्ही काही कुठं जायचा प्लॅन ठरवलेला नव्हता. म्हटलं मग चला काही नाही तर मग त्र्यंबकेश्वरला आपण जाऊ. तर आम्ही दोघंही जण आलेलो होतो आणि दर्शन करण्यासाठी भरपूर सारे गर्दी पण होती. आणि झालं असं की आमचं दर्शन कुशावर्तवच झालं. तर चला तुम्हाला मी दाखवते कशाप्रकारे. तर आता त्र्यंबकेश्वरमध्ये आम्ही आलेलो होतो आणि भरपूर सारं वातावरण तिथलंही अगदी छान होतं. पाऊस वगैरे काही नव्हता आज आणि सगळेजणं भाविक पूर्ण बाजूने शांतपणे उभे होते. मला वाटलं झालं काय नेमकं. तर तेव्हा गेल्यावर कळालं की जे काही कुशावर्तव अंघोळीसाठी उतरलेले होते ते वरती येऊन थांबलेले होते, कारण देव अंघोळीसाठी आलेले होते. तर मला झूम करून दाखवता आलं नाही एवढं. तर मिस्टरांनी व्हिडिओ घेतला होता. तर मग जी पालखी आलेली होती देवांना अंघोळ घालण्यासाठी, तिथे भरपूर जणं जमा होते, कारण दर्शनासाठी. आणि देवांना अंघोळ घालत असताना कुशावर्तमध्ये कोणीही अंघोळ करत नाही. असा छान असा क्षण बघायला मिळाला. देवांची अंघोळ वगैरे घालताना, पूजा वगैरे करताना ते पण बघायला मिळालं. तर मग पालखीमध्ये जे देव विराजमान होते त्यांचं दर्शन वगैरे घेतलं पालखीमध्ये. कारण भरपूर सारी अशी एक प्रकारे गावामध्ये एक प्रकारे पालखीची मिरवणूक निघते आणि देवांना अंघोळ घालण्यासाठी आणतात. तर मग तिथे पण मग दर्शन वगैरे घेतलं. प्रत्येकजण तिथे पालखीमध्ये दर्शन घेत होतं, कारण देव डायरेक्टली कुशावर्तव अंघोळ घालण्यासाठी आणि पूजेसाठी आणले जातात मग ते बघायला मिळालं. तर त्यांचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता घरी पण जायचं होतं, कारण भरपूर टाईम झालेला होता. आणि असं काय आजचा दिवस मस्तपैकी छान असा मस्त गेला. दर्शन पण झालं बाप्पाचं. त्यानंतर आता त्र्यंबकेश्वरचं देखील दर्शन झालं. आज दिवसभराची अशा प्रकारची कामं आणि छान असा मस्त दिवस गेला. छान असं मस्त दर्शनही झालं मिस्टरांचं आणि माझं दोघांचंही. दर्शन झालं नाही आहे. आता निघालोय पुन्हा घरी. मला उपवास आहे, मी काही खाल्लं नाही, ते वेळ खाते आहे. तर आता घरी निघालेलं आहे, कारण मंदिराचं काम चालू आहे म्हणून दर्शन झालेलं नव्हतं. आणि मंदिरातले जे देव होते ते आंघोळ घालण्यासाठी कुशावर्तवर आणलेले होते. तुम्ही बघितलाच व्हिडिओ. येताना वाटेमध्ये जी काही मूर्त होती श्री प्रभू रामचंद्रांची, ती मिस्टरांनी मला दाखवली, कारण मी बघितलेलं नव्हतं याआधी. तर मी येताना ही मूर्त बघितली. खूप छान आणि भव्य दिव्य अशी आहे आणि तिथला परिसरही खूप छान आहे. तर तिथलंही दर्शन वगैरे घेतलं मी. छान अशी भव्य रामाची मूर्ती आहे नाशिकच्या पुढे. तर मस्त आहे, खूप उंचावर आहे आणि मस्त असं बाहेरचं पटांगण पण खूप छान आहे. मस्त बघू शकता, अतिशय उंचावर आहे आणि मस्त आहे. तर आता भरपूर टाईम झालेला होता. इथलंही दर्शन वगैरे घेतलं आणि श्री प्रभू रामचंद्रांची मूर्तीही बघायला मिळाली. तर असा काय आजचा दिवस गेला, खूप छान आणि मस्त गेला. तर वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजे त्यावेळेस यायला नाही जमलं, पण मग आत्ता मिस्टर मला बाहेर घेऊन आलेले होते. तर मस्त असं दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर मिस्टरांनी थोडा नाश्ता घेतला आणि मी त्यानंतर चहा वगैरे घेतला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता निघालो होतो घरी. तर भेटूया आता पुन्हा एका छान नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. छान अशी भव्य रामाची मूर्ती आहे